ओके, आता आपल्याला आजचा कन्सेप्ट चालू करायचा बेटा, तो म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे, त्याच्यामधला मी पहिला कन्सेप्ट लिहिलेला इथे, तो म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आधी इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर चालू करण्याच्या आधी तुम्हाला ह्या फिगर बद्दल थोडंसं सांगायचं आहे. सेमीकंडक्टर आहे म्हणून एक्झाम्पल आपण सिलिकॉनचं घेतलेलं आहे. दिसतंय बेटा, सगळीकडे तुम्हाला सिलिकॉन दिसतोय. सिलिकॉनमध्ये बेटा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किंवा शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स त्याचे 4 असतात. ते 4 इलेक्ट्रॉन्स आपण हे तिकडे दाखवलेत आजूबाजूला. दिसतात ह्या सिलिकॉनच्या आजूबाजूला 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, या सिलिकॉनच्या आजूबाजूला 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, या सिलिकॉनच्या आजूबाजूला 4 आहेत, इकडे पण 4 आहेत, इकडे पण 4. प्रत्येक सिलिकॉनच्या ॲटमच्या बाजूला 4 इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत. म्हणजे ते व्हॅलेन्स शेलचे इलेक्ट्रॉन्स इथे दाखवलेले आहेत. शेवटच्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इथे दाखवलेले आहेत. ठीक आहे, पुढचं जे मी ब्ल्यू पेनाने दाखवलेलं आहे, जो ब्ल्यू पेनाने लाईन दाखवलं आहे, तो ॲक्च्युली बॉन्ड आहे. त्या बॉन्डचं एक नाव आहे. त्या बॉन्डचं नाव काय बेटा? कोव्हॅलेंट बॉन्ड. त्या बॉन्डचं नाव काय? कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे हा सिलिकॉन ॲटम आणि हा सिलिकॉन ॲटम एकमेकांना जॉईंट झालाय किंवा बंदिस्त केलेलं एकमेकांना, तर कशामुळे? तर कोव्हॅलेंट बॉन्डमुळे. आणि इथे बेटा ॲक्च्युली शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं. इथे ॲक्च्युली काय होतं बेटा? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. शेअरिंग म्हणजे काय? टोटली देत पण नाही, टोटली घेत पण नाही, देवाणघेवाणचं मध्य म्हणजे काय बेटा? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आपल्याला आठवत आहे फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये थोडंसं मी सांगितलेलं होतं की बाबा एक्झॅक्ट 4पेक्षा जर कमी इलेक्ट्रॉन्स असतील तर तो डोनेट करून टाकतो, 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तर गेन करतो, पण एक्झॅक्ट 4 असतील तर इलेक्ट्रॉन शेअरिंग होतं. तसंच इथे घडलंय बेटा, शेवटच्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत तर इथे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स घडतं. काय झालं? काही नाही. कळालं? ओके, आता जे जे झाले ते पुन्हा एकदा सिलिकॉन ॲटम दाखवलेले आहेत. त्याच्या आजूबाजूला 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून ते 4 इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत. एकमेकांना जॉईंट करताना ते कोव्हॅलेंट बॉन्डने जॉईन झालेले आहेत. एकमेकांना जॉईंट होताना ते कोव्हॅलेंट बॉन्डने जॉईन झालेले आहेत. कळालं? ओके, आता मी इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरकडे येतो. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर हा जो असतो ना बेटा, हा प्युअर फॉर्म ऑफ द सेमीकंडक्टर असतो. प्युअर फॉर्म ऑफ द सेमीकंडक्टर म्हणजे याच्यामध्ये ना बेटा सिलिकॉन सोडून दुसरा कुठलाच ॲटम येत नाही, म्हणून याला प्युअर फॉर्म ऑफ द सेमीकंडक्टर म्हणतात. सिलिकॉन सोडून दुसरा कुठलाच ॲटम येत नाही म्हणून याला प्युअर फॉर्म ऑफ द सेमीकंडक्टर म्हणतात. तेच जेव्हा मी एक्सट्रिन्सिक शिकवेल ना, त्याच्यामध्ये सिलिकॉन सोडून काहीतरी वेगळा ॲटम असेल म्हणजे तो इम्प्युअर फॉर्म होईल. का? सिलिकॉन तर असतीलच, पण त्याच्यासोबत अजून कुठला तरी एखादा वेगळा ॲटम असेल, म्हणून एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर जो होईल तो माझा तो इम्प्युअर फॉर्म होतो. हा जो असतो तो प्युअर फॉर्म ऑफ द सेमीकंडक्टर असतो. हा प्युअर फॉर्म का असतो? तर याच्यामध्ये सिलिकॉन सोडून बाकी काहीही तुम्हाला दिसणार नाही, म्हणून हा प्युअर फॉर्म ऑफ द सेमीकंडक्टर असतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा सांगायला गेला, इट इज अ व्हेरी व्हेरी पुअर कंडक्टर ऑफ करंट. म्हणजे याच्यातून किंवा इट इज अ व्हेरी व्हेरी पुअर कंडक्टर किंवा इट इज ॲक्ट्स ॲज अ इन्सुलेटर असं म्हटलं तरी चालेल. व्हेरी व्हेरी पुअर कंडक्टर म्हणजे इन्सुलेटर जरा पुअर कंडक्टर ना, म्हणजे करंट पास होणार नाही. मग करंट कशातून पास नाही होत? इन्सुलेटरमधून पास नाही होत, म्हणून हा टिपिकली इन्सुलेटर म्हणूनच काम करेल. भलेही मी याच्यामध्ये टेम्परेचर कितीही वाढवलं, तर याच्यामधून करंट अजिबात पास होत नाही. तरी पण याच्यातून करंट अजिबात पास होत नाही, म्हणून आपण याला प्रॅक्टिकली कुठेच वापरत नाही. बेटा ठीक आहे, 4 महत्त्वाचे मुद्दे सांगितले. पहिला महत्त्वाचा मुद्दा काय सांगितला बेटा? हा एक प्युअर फॉर्म ऑफ द सेमीकंडक्टर आहे. ठीक आहे, याच्यातून करंट अजिबात पास होत नाही, म्हणजे व्हेरी व्हेरी पुअर कंडक्टर किंवा इन्सुलेटर म्हणा. पुढचा मुद्दा काय सांगितला की बाबा जरी मी व्होल्टेज वाढवलं तरी पण याच्यातून करंट काही पास होणार नाही. आणि शेवटचा मुद्दा की बाबा ह्याला मी प्रॅक्टिकली कुठेच वापरत नाही. कळालं? ओके, चलो फर्स्ट हेडिंग टाका आता, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. फर्स्ट हेडिंग टाका इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करून फिगर काढून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. लिखापडी घ्यायची बेटा. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आर द सेमीकंडक्टर. Intrinsic semiconductor are the semiconductor which are in the purest form as possible. Which are in the purest form as possible.
पुढचा पॉइंट, intrinsic semiconductor are equivalent to the insulators. Intrinsic semiconductors 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 are equivalent to insulators, or they are very poor conductor, or they are very poor conductor at room temperature, at room temperature, at room temperature, at room temperature. पुढचा पॉइंट म्हटलं की नेक्स्ट ओरियल जाऊ द्यायचं बेटा. पुढचा पॉइंट, even if the voltage increases, there is no conductivity. Even if the voltage increases, there is no conductivity. Even if the voltage increases, there is no conductivity. Even if the voltage increases, there is no conductivity. पुढचा पॉइंट, hence the intrinsic semiconductors are not practically used. 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 ओके, आता पुढचा मुद्दा चालू करायचा बेटा, पण त्याच्या आधी दोन डेफिनेशन्स आहेत त्या बघायच्या आहेत. पहिली जी डेफिनेशन आहे ती म्हणजे डोपिंग आहे. डोपिंग आणि अजून एक डोपंट, या दोन डेफिनेशन्स बघायच्या आहेत. डोपिंग म्हटलं ना बेटा, तर डोपिंग ही एक प्रकारची प्रोसेस आहे. डोपिंग एक प्रकारची काय प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये ना बेटा आपण इम्प्युरिटी ऍड करतो. इम्प्युरिटी ज्या प्रोसेसमध्ये ऍड होते, ज्या प्रोसेसमध्ये इम्प्युरिटी ऍड होते त्याला डोपिंग असं म्हटलेलं आहे. डोपिंग, इम्प्युरिटी ऍड होते म्हणजे काय, आता इथे सगळीकडे सिलिकॉन दिसतोय ना, एखादा ॲटम माझा वेगळा दिसेल. जेव्हा मी इथे एखादा ॲटम वेगळा दिसला, जो ॲटम मी ऍड केलाय किंवा ही जे एखादा ॲटम आपण वेगळा टाकतोय, या प्रोसेसला त्यांनी काय नाव दिलं, डोपिंग. जेव्हा तुम्ही एखादा ॲटम वेगळा टाकतात त्या प्रोसेसला नाव काय दिलं, डोपिंग. मग डोपंट म्हणजे काय, जो ॲटम तुम्ही टाकतात तो डोपंट म्हणून काम केलं. लक्षात आले, डोपिंग ही प्रोसेस आहे, डोपंट म्हणजे जे तो टाकतोय त्याला डोपंट म्हणतात. डोपिंग एक प्रकारची प्रोसेस आहे आणि डोपंट म्हणजे काय, जे ऍक्च्युली तू ॲटम इम्प्युरिटी म्हणून टाकतोय त्याला डोपंट असं म्हटलेलं आहे. कळालं, डोपिंग आणि डोपंट. मग इंग्लिशमध्ये काय सांगतील, डोपिंग इज द प्रोसेस ऑफ ॲडिंग द इम्प्युरिटी. डोपिंग is the process of adding the impurity. It is known as what, doping. Dopant, the material which is being used in the process of doping. The material which is being used in the process, which is being added in the process of impurity, it is known as dopant. Dopant तो एक मटेरियल आहे जो तुम्ही ऍड करतात. डोपंट एक मटेरियल आहे जो तुम्ही ऍड करतात. लक्षात आलंय. चलो दोन डेफिनेशन्स बघायचे आहेत. चलो हेडिंग टाका डोपिंग, एक ओळ सोडून खाली लिहा डोपिंग. डोपिंग, चलो डेफिनेशन, डोपिंग इज द प्रोसेस ऑफ एडिंग, डोपिंग इज द प्रोसेस ऑफ एडिंग द इम्प्युरिटी. डोपिंग इज द प्रोसेस ऑफ एडिंग द इम्प्युरिटी. डोपिंग is the process of adding the impurity. Doping is the process of adding the impurity to the pure silicon or germanium. 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 Doping is the process of adding the impurity to the pure silicon or germanium. To the pure silicon or germanium. एक ओळ सोडून खाली लिहा डोपंट. डोपंट बद्दल लिहायचं आहे. डोपंट, द मटेरियल विच इज बिंग युज्ड ॲज अन इम्प्युरिटी. द मटेरियल विच इज बिंग युज्ड, द मटेरियल विच इज बिंग युज्ड ॲज अन इम्प्युरिटी. The material which is being used as an impurity. The material which is being used as an impurity in the process of doping. In the process of doping. The material which is being used as an impurity in the process of doping. In the process of doping. The material which is being used as an impurity in the process of doping. It's called as dopant. It's called as dopant. It's called as dopant. ओके, आता लक्ष इकडे. आता माझा पुढचा टाइप चालू होतोय
तो म्हणजे कुठला आहे बेटा, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तो म्हणजे कुठला आहे, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मधला फर्स्ट टाइप जो आहे त्याचं नाव आहे एन टाइप सेमीकंडक्टर. त्याचं नाव काय बेटा, एन टाइप सेमीकंडक्टर. त्यालाच अजून एक नाव दिलेलं आपण, तो म्हणजे काय बेटा, पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. त्यालाच अजून एक नाव दिलेलं आपण डोनर इम्प्युरिटी. त्यालाच अजून एक काय नाव दिलंय, डोनर इम्प्युरिटी. आता ही अशी नाव का दिली आहेत, आता जेव्हा मी ते एक्सप्लेन करेल तेव्हा लक्षात येईल. याचे ना बेटा आधी एक्झाम्पल्स कुठले कुठले ते समजून घ्या. याच्यामध्ये ना आपण जे एक्झाम्पल्स म्हणून ऍड घेतलेले आहेत, जे एक्झाम्पल्स आपण म्हणजे जे डोपिंग म्हणून ऍड करतो ना बेटा, आजूबाजूला सगळीकडे मला सिलिकॉनच दिसेल, पण काहीतरी डोपिंग म्हणजे काय, इम्प्युरिटी ऍड करणे. तर इम्प्युरिटी काय काय ऍड करू शकतो त्याच्यामध्ये, आर्सेनिक. आर्सेनिक, ठीक आहे, पहिला आहे आर्सेनिक, त्याच्यानंतर अँटीमनी, अजून एक आहे अँटीमनी, आणि अजून एक आहे फॉस्फरस, आणि अजून एक आहे फॉस्फरस. याच्यापैकी काही एक ऍड करू शकतात आपण. त्याच्यापैकी एक्झाम्पल घेणार आहे आर्सेनिक. आर्सेनिक दाखवलं जातं एएस या सिम्बॉलने. आर्सेनिक कशाने दाखवतात बेटा, एएस. ठीक आहे, मग इथे आता सिलिकॉनच्या ऐवजी मध्यभागी मी आर्सेनिक असं लिहितो, एएस लिहितो. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं, आर्सेनिक हा एक असा एलिमेंट आहे किंवा असा आयटम आहे ज्याच्यामध्ये शेवटच्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात. ज्याच्यामध्ये शेवटच्या शेलमध्ये काय असतात बेटा, 5. 4 इलेक्ट्रॉन नसतात. किती इलेक्ट्रॉन असतात, 5. मग 5 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे काय झालं, हे जे त्याचे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते आजूबाजूच्या सिलिकॉन ॲटम सोबत कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म केला. हे 4 इलेक्ट्रॉन्स 1 2 3 आणि 4. ठीक आहे, आर्सेनिक मध्ये शेवटच्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे 5 इलेक्ट्रॉन्स झाले, 1 2 3 4 आणि हा एक 5. मग त्याचे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, 5 पैकी 4, 5 पैकी 4, 5 पैकी 4 इलेक्ट्रॉन्स आजूबाजूच्या सिलिकॉन ॲटम सोबत त्यांनी कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करून घेतला. एक बाकी राहिला, एक इलेक्ट्रॉन बाकी राहिला. एक इलेक्ट्रॉन जो बाकी राहिलाय तो डोनेट करून देतो. तो काय करतो, त्याला डोनेट करून देतो, म्हणून त्याला डोनर इम्प्युरिटी असं म्हटलेलं आहे. आणि शेवटच्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून त्याला अजून एक नाव आहे पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. आता कळालं, ठीक आहे. एन टाइप सेमीकंडक्टर. एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये काय होतं की बाबा याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केली जाते. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे ना, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये 100% इम्प्युरिटी ऍड होते. तो इम्प्युअर आयटम काढला, ऍड केला मी, आर्सेनिक ऍड करू शकतो, अँटीमनी ऍड करू शकतो, फॉस्फरस. या तिघ हे एलिमेंट्स असे आहेत ना, किंवा तिघ हे ॲटम्स असे आहेत की ज्याच्यामध्ये शेवटच्या शेलमध्ये 5च इलेक्ट्रॉन्स आहेत. ज्याच्यामध्ये शेवटच्या शेलमध्ये 5च इलेक्ट्रॉन्स आहेत. 5 इलेक्ट्रॉन्स पेक्षा जास्त पण नाहीत, कमी पण नाहीत. या तिघांमध्ये मग इथे अँटीमनी जर घेतलं असतं तरी 5 इलेक्ट्रॉन्स असते, फॉस्फरस घेतलं असतं तरी 5च इलेक्ट्रॉन्स आले असते. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांमध्ये शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत बेटा, 5च इलेक्ट्रॉन्स आहेत. 5 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे मग इथे शेवटच्या शेलमध्ये जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत त्या आजूबाजूच्या सिलिकॉन सोबत कोव्हॅलेंट बॉन्ड त्यांनी फॉर्म केला. कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म केला, एक इलेक्ट्रॉन शिल्लक आहे, तो एक इलेक्ट्रॉन डोनेट केला जातो म्हणून त्याला डोनर इम्प्युरिटी म्हटलं जातं. आणि शेवटच्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून त्याला पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी म्हटलं जातं. म्हणून त्याला पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी असं म्हटलं जातं. कळालं बच्चे लोक, ठीक आहे. हे झालं माझा फर्स्ट टाइप, तो म्हणजे कुठला आहे, एन टाइप सेमीकंडक्टर. मग पुन्हा एकदा, एन टाइप सेमीकंडक्टर हा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा टाइप आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटी ऍड होईल. तो इम्प्युरिटी ऍड करताना त्याचे एक्झाम्पल्स आर्सेनिक, अँटीमनी, फॉस्फरस आहे. हे तिघे एक्झाम्पल्स असे आहेत की ज्याच्यामध्ये शेवटच्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग 5 इलेक्ट्रॉन्स मी इथे दाखवून दिले, ठीक आहे. त्याच्यातले जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत त्या आजूबाजूच्या सिलिकॉन ॲटम सोबत कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करून घेतात, पण एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहतोय, तो एक इलेक्ट्रॉन डोनेट केला जातो म्हणून त्याला डोनर इम्प्युरिटी असं म्हणतात. किंवा शेवटच्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून त्याला पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी असं पण म्हटलेलं आहे. म्हणून त्याला पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी असं पण म्हटलेलं आहे. कळालं बच्चा लोक, चलो आता हे आपण स्टार्ट करू. आता हेडिंग टाका एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता हेडिंग टाकायची बच्चा लोक एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. हेडिंग टाकायची आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके, आणि फक्त हे त्याच्यातला फर्स्ट टाइप लिहा, एन टाइप सेमीकंडक्टर.
पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी किंवा डोनर इम्प्युरिटी. हे नका लिहू, एक्झाम्पल नका लिहू बेटा. फक्त हे वरचे हेडिंग टाकायचे, फक्त वरची हेडिंग टाकायची आहे, खालचे एक्झाम्पल घ्यायचे नाही आहेत. ठीक आहे, फक्त हेडिंग टाकून घ्यायचे, फक्त हेडिंग टाकून घ्यायचे. एन टाईप सेमीकंडक्टर, पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी किंवा डोनर इम्प्युरिटी. एन टाईप सेमीकंडक्टर, पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी किंवा डोनर इम्प्युरिटी. झालंय. आता फिगर काढून घ्या. आधी फिगर काढून घ्या, आधी फिगर काढून घ्या. इथे वाटलंच तर लिहिता येईल आपल्याला. फिफ्थ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, फिफ्थ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, फिफ्थ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. चल लिहून घ्या हे सगळंच्या सगळं. आणि याच्यामध्ये हा जो आहे हा कुठला आयटम आहे बेटा आपला? आर्सेनिक ऍड केलेलं आहे, राईट. आर्सेनिक ॲज अन इम्प्युरिटी. आर्सेनिक ॲज अन इम्प्युरिटी. चलो व्हिडिओ पॉज करा, फिगर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा, फिगर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा, फिगर काढून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. चल लिखापडी घ्यायची आहे. एन टाइप सेमीकंडक्टर is formed due to the pentavalent impurity. N-type semiconductor is formed due to the pentavalent impurity. N-type semiconductor is formed due to the pentavalent impurity. N-type semiconductor is formed due to the pentavalent impurity. N-type semiconductor is formed due to the pentavalent impurity. Puts a point. Puts a point. The examples of pentavalent impurity are arsenic. The examples of pentavalent impurity are arsenic. The examples of pentavalent impurity are arsenic, antimony, antimony and phosphorus, antimony and phosphorus, antimony and phosphorus. Puts a point. In above figure, arsenic is the pentavalent impurity. In the above figure, arsenic is an pentavalent impurity. In the above figure, arsenic is an pentavalent impurity. Puts a point. Puts a point. As the arsenic consists of 5 electrons in the outermost shell, as the arsenic consists of 5 electrons in the outermost shell, as the arsenic consists of 5 electrons in the outermost shell, as the arsenic consists of 5 electrons in the outermost shell, as the arsenic consists of 5 electrons in the outermost shell, it is known as pentavalent impurity. It is known as pentavalent impurity. It is known as pentavalent impurity. Puts a point. The 4 valence electrons of the arsenic, the 4 valence electrons of the arsenic, the 4 valence electrons of the arsenic, the 4 valence electrons of the arsenic will form the covalent bond with the neighboring silicon atom. Will form the covalent bond. Will form the covalent bond. Will form the covalent bond with the neighboring silicon atom. Will form the covalent bond with the neighboring silicon atom. Will form the covalent bond with the neighboring silicon atom. Comma there. While there is one extra electron in arsenic. While there is one extra electron in the arsenic. While there is one extra electron in the arsenic. While there is one extra electron in the arsenic. Puts a point. This one extra electron will be donated. 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 Hence it is known as a donor impurity. 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 Okay. आता बेटा माझा सेकंड टाइप चालू होईल. Hence it is known as a donor impurity. झालंय. आता माझा सेकंड टाइप चालू होईल तो म्हणजे पी टाइप सेमीकंडक्टर. त्याला अजून एक नाव आहे ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी. त्याला अजून एक काय नाव आहे ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी. आणि त्याला अजून एक नाव आहे
एक्सेप्टर इम्प्युरिटी. त्याला अजून एक काय नाव आहे, एक्सेप्टर इम्प्युरिटी. आता याचे पण जसे आपण मागचे एक्झाम्पल्स बघितले तसे याचे पण एक्झाम्पल्स आहेत बेटा. बोरॉन आहे, बोरॉन, इंडियम, इंडियम INDIUM, इंडियम, आणि अजून एक आहे गॅलिलियम, गॅलिलियम. ठीक आहे. इथे आपण एक्झाम्पल बघताना गॅलिलियमचं एक्झाम्पल बघणार आहे. इथे आपण बघताना कुठले एक्झाम्पल बघणार बेटा, गॅलिलियम, गॅलिलियम. गॅलिलियम मध्ये काय होतं ते समजून घ्या. ठीक आहे, 2 मिनिटं फक्त. गॅलिलियम म्हणा, आता ऐकून घ्या, गॅलिलियम म्हणा, बोरॉन म्हणा किंवा इंडियम म्हणा, याच्यामध्ये बेटा शेवटच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात. जसं मागच्या याच्यात शेवटच्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स होते ना, तसे याच्यामध्ये शेवटच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात. मग हे जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत ते हे 3 इलेक्ट्रॉन झाले. ठीक आहे, हे काय झाले, हे त्याचे 3 इलेक्ट्रॉन झाले. फाईन. मग हे 3 इलेक्ट्रॉन्स त्याचे झाले. ते 3 इलेक्ट्रॉन्स आजूबाजूच्या सिलिकॉन ॲटम सोबत कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म केला. पण एक जो असतो तो एक रिकामी जागा असते. का, इथं इलेक्ट्रॉन नाहीये म्हणजे ती रिकामी जागा आहे. ती जी रिकामी जागा आहे त्या रिकामी जागेला आपण होल असं म्हणतो. त्या रिकामी जागेला आपण काय म्हणतो बेटा, होल असं म्हटलेलं आहे. ती जी रिकामी जागा आहे ना, त्या रिकाम्या जागेला त्यांनी होल असं म्हटलेलं आहे. ती जी रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागेला त्यांनी होल असं म्हटलेलं आहे. आणि इथे जो कोव्हॅलेंट बॉन्ड होतो तो ब्रोकन टाइप ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. का, तुटलेला कोव्हॅलेंट बॉन्ड. तुटलेला का, तर इथे इलेक्ट्रॉन आहे का, नाहीये. इथे रिकामी जागा आहे. इथे रिकामी जागा आहे म्हणजे इथे ब्रोकन कोव्हॅलेंट बॉन्ड झाला. कुठला कोव्हॅलेंट बॉन्ड झाला बेटा, ब्रोकन कोव्हॅलेंट बॉन्ड. रिकामी जागा आहे. ठीक आहे, म्हणून रिकामी जागा आहे म्हणून तिथे इलेक्ट्रॉन एक घेतला जाईल. म्हणून तिथे एक इलेक्ट्रॉन घेतला जाईल म्हणून त्याला नाव एक्सेप्टर इम्प्युरिटी आहे. आणि शेवटच्या शेलमध्ये 3च इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून त्याला ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी असं म्हटलं गेलं आहे. सिंपल, कळालं बेटा. इथे एक इलेक्ट्रॉन घेतला जाईल म्हणून त्याला एक्सेप्टर इम्प्युरिटी असं म्हणतात. आणि शेवटच्या शेलमध्ये 3च इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून त्याला ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी असं पण म्हटलेलं आहे. म्हणून त्याला ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी असं पण म्हटलेलं आहे. कळालं बेटा. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा हा सेकंड टाइप झाला माझा, तो म्हणजे पी टाइप सेमीकंडक्टर, ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी किंवा एक्सेप्टर इम्प्युरिटी. त्याचे एक्झाम्पल्स बोरॉन, इंडियम किंवा गॅलिलियम. या तिघा एक्झाम्पल्समध्ये शेवटच्या शेलमध्ये 3च इलेक्ट्रॉन्स असतात. 3 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे ते आजूबाजूच्या सिलिकॉन ॲटम सोबत कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतात. पण एक जो आहे, एक ऍक्च्युली 4 पाहिजे ना, पण 4 झालेत का, नाही 3च झालेत. मग एक जी आहे ती रिकामी जागा आहे, वॅकन्सी आहे, होल आहे. त्या होलच्या ठिकाणी तो एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करेल. तो एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करेल. ठीक आहे, तो एक इलेक्ट्रॉन काय करेल, एक्सेप्ट करेल. म्हणून त्याला एक्सेप्टर इम्प्युरिटी म्हटलेलं आहे. म्हणून त्याला एक्सेप्टर इम्प्युरिटी म्हटलेलं आहे. आणि शेवटच्या शेलमध्ये 3च इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून त्याला ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याला ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी असं म्हटलेलं आहे. कळालं बच्चालो. ओके, आता सेकंड हेडिंग टाकायची आहे पी टाइप सेमीकंडक्टर किंवा ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी किंवा एक्सेप्टर इम्प्युरिटी. हे तिघं टाकून घ्या. पी टाइप सेमीकंडक्टर, ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी और एक्सेप्टर इम्प्युरिटी. व्हिडिओ पॉज करायचा आहे. तिघं हेडिंग टाकायचे आणि फिगर काढून घ्यायचे. तिघं हेडिंग टाकायचे आणि फिगर काढून घ्यायचे. एक्झाम्पल नका लिहू, एक्झाम्पल नका लिहू, खाली आपण लिहून घेतो. ठीक आहे, एक्झाम्पल नका लिहू, खाली आपण लिहून घेतो. चलो, व्हिडिओ पॉज करा, फिगर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा, फिगर काढून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे, ओके. इथे वाटलंच तर आपण अजून एक लिहिता येईल. याला काय म्हणता येईल बेटा, हा ब्रोकन कोव्हॅलेंट बॉन्ड. हे पण लिहून घ्या तिथे, ब्रोकन कोव्हॅलेंट बॉन्ड, ब्रोकन कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, चलो. फर्स्ट पॉइंट घ्या. P type semiconductor is formed due to the trivalent impurity. P type semiconductor is formed due to the trivalent impurity. P type semiconductor is formed due to the trivalent impurity. P type semiconductor is formed due to the trivalent impurity. P type semiconductor is formed due to the trivalent impurity. Puts a point. The examples of the trivalent impurity are. The examples of trivalent impurity are. The examples of trivalent impurity are boron, indium,
and gallium. Boron, indium and gallium. Puts a point. In the above figure, gallium is the trivalent impurity. In the above figure, gallium is the trivalent impurity. In the above figure, gallium is the trivalent impurity. In the above figure, gallium is the trivalent impurity. Puts a point. As the gallium consists of 3 electrons in the outermost shell, as the gallium consists of 3 electrons in the outermost shell, as the gallium consists of 3 electrons in the outermost shell, as the gallium consists of 3 electrons in the outermost shell, as the gallium consists of 3 electrons in the outermost shell, hence it is known as trivalent impurity. Hence it is known as trivalent impurity. Hence it is known as trivalent impurity. Puts a point. Puts a point. The 3 valence electrons of the gallium, the 3 valence electrons of the gallium, the 3 valence electrons of the gallium will form the covalent bond. Will form the covalent bond. The 3 valence electrons of the gallium, the 3 valence electrons of the gallium, the 3 valence electrons of the gallium, the 3 valence electrons of the gallium will form the covalent bond. Will form the covalent bond. Will form the covalent bond with the neighboring silicon atom. Will form the covalent bond with the neighboring silicon atom. With the neighboring silicon atom. With the neighboring silicon atom. Puts a point here. Hence there is one hole which is known as vacancy in the gallium. Hence there is one hole which is known as vacancy in the gallium. Hence there is one hole which is known as vacancy in the gallium. Puts a point. This hole will accept one electron. This hole will accept one electron. This hole will accept one electron. Hence it is known as acceptor impurity. This hole will accept one electron. Hence it is known as acceptor impurity. This hole will accept one electron. Hence it is known as acceptor impurity. Hence it is known as acceptor impurity. Hence it is known as acceptor impurity. ओके बच्चांनो, खूप महत्त्वाचे फंडे झाले बेटा. एन टाइप सेमीकंडक्टर झालं, पी टाइप सेमीकंडक्टर, ठीक आहे, आणि इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, आणि अजून एक कुठलं बेटा तुमचं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके बच्चांनो, दॅट्स ऑल for this video. Let's continue in the next video. Thank you. Good day.